सन्माननीय व्यासपीठ, आदरणीय गुरुजन वर्ग आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो, आज 26 जून छत्रपती शाहू महाराज यांची जयंती। राजश्री शाहू महाराज या नावाची महाराष्ट्राला नव्याने ओळख करून देण्याची गरज नाही। छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज, देशात कोल्हापूर संस्थानात आरक्षण देणारे पहिले राजे, जे पालक आपल्या मुलांना शाळेत घालणार नाहीत त्यांना 1 रुपयांचा दंड लावणारे, अंधश्रद्धा, कर्मकांड, गैरव्यवहार यावर प्रहार करणारे राजे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या घरी जाऊन सन्मान करणारे, बहुजन आणि सर्वसामान्य लोकांना मुलांना सक्तीचे आणि मोफत शिक्षण देणारे राजे, समाजातील सर्व घटकांना समान वागणूक मिळावी म्हणून शाळा, पानवटे, दवाखाने सर्वांना खुले करणारे राजे, जातीपातीच्या भिंतीमध्ये गाडलेल्या आणि गंजलेल्या महाराष्ट्रात आंतरजातीय विवाहास मान्यता देणारे राजे, सती जाणाऱ्या स्त्रियांना सन्मानाचा मार्ग म्हणून विधवा पुनर्विवाहाचा कायदा करणारे राजे, कलावंतांना राजाश्रय देणारे, सहकारी संस्था निर्माण करणारे राजे, बहुजनांच्या मुलांसाठी वसतिगृह बांधणारे आणि सर्व क्षेत्रात वेगळा ठसा उमटवणारे रयतेचे राजे म्हणजे छत्रपती राजश्री शाहू महाराज। तुमच्या माझ्या या महाराष्ट्राला पुरोगामी महाराष्ट्र बनवण्यात 3 माणसांचा महत्त्वाचा वाटा राहिला आहे, महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि राजश्री शाहू महाराज। छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण करून राजकीय क्रांती केली, तर शाहू महाराजांनी सामाजिक क्रांती केली। काळाच्या कितीतरी पुढे असणाऱ्या या महान राजाने भारतीय संविधानाच्या निर्मिती अधिक आपल्या संस्थानातील माणसांना मूलभूत हक्क दिलेत। वाढीत टाकल्याप्रमाणे जगणाऱ्या दलित समाजाच्या त्या काळी खंबीरपणे पाठीशी उभा राहणाऱ्या लोकनायकाची जातीपातीच्या अंधाऱ्या या जगात पुन्हा अडकत जाणाऱ्या महाराष्ट्र देशाला आज पुन्हा नव्याने ओळख करून देण्याची गरज आहे। आज या महाराष्ट्राला पुन्हा एकदा महाराजांसारखं कर्तबगार राज्याची गरज आहे। राजश्री शाहू महाराजांच्या जीवनातून प्रेरणा घेऊन त्यांच्या पावलांवर पाऊल टाकण्याचे सामर्थ्य आम्हाला प्राप्त व्हावे ही सदिच्छा व्यक्त करून या लोककल्याणकारी राजाला माझ्या मानाच्या मुद्रा। जय हिंद, जय महाराष्ट्र।